हे पण मित्रांनो तुमच्याकडे प्रथा आज नवीन गाडी होणार आहे. ही आहे आपली डस्टर, रेनॉल्टची डस्टर मॉडेल आहे. आधी पहिले ही गाडीचा मध्ये पण होती डिझाईन, ती पूर्णपणे वेगळी होती पहिले. आधीची मॉडलमध्ये तुम्हाला डिझाईन वेगळी होती आणि आत्ताच्या मॉडलमध्ये तुम्हाला डिझाईन पूर्णपणे ही वेगळी दिलेली असताना तुम्ही होऊ शकतात की मेन म्हणजे गाडीचा एक्सटेरियर, इंटेरियर आणि मेन म्हणजे फीचर्स. आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला फीचर काय भेटत नव्हते. आत्ताच्या मॉडलमध्ये या गाडीमध्ये तुम्हाला फीचर भरभरून तुम्हाला दिलेले असं नाही. आणि मी म्हणजे तुम्हाला होऊ शकतो यामध्ये तुम्हाला फक्त आहे की इंजिन तुम्हाला 1.3 लिटरचं दिलेली असणार आहे त्यामध्ये. पण याच्यामध्ये तुम्हाला फीचर प्रमाणे बाहेर भेटते. तुम्हाला आडाच भेटणार आहे लेवल 2चं, ठीक आहे. नाही तुम्हाला लेन ट्रॅकिंग कंट्रोल भेटणार आहे. तुम्हाला 4 साईडला तुम्हाला आपले 360मध्ये तुम्हाला कॅमेरा भेटून जातील. फ्रंटला पण, रिअरला पण, ओव्हरएमला पण तुम्हाला पण हे असणारे आपले कॅमेरा दिले असणार आहे लेन ट्रॅकिंग करण्यासाठी. स्टार्ट तुम्हाला सांगतो की गाडीवर तुम्हाला डायमेन्शन, कलर, नंतर मग किती फीचर तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहेत. सध्या ही गाडी सध्या आहे सध्या शोरूमच्या आतमध्ये तुम्हाला 2 ते 3 गाड्या तुम्हाला सध्या इथं शोरूममध्ये अवेलेबल आहेत. डस्टरच्या तुम्हाला 2 गाड्या इथं आहेत अवेलेबल. ही सर्व टॉप मॉडेल आहे. स्टार्ट करतो पण गाडीच्या फ्रंटपासून. हे बघा, हेडर तुमचा हा पूर्ण म्हणजे असा तर दिलेच नाही, LED मध्ये दिले असणार किचायला, ठीक आहे. आणि वरती तुम्हाला इथं हे DRL असणार, इथं तुम्हाला वस्तूमध्ये दिले असणार DRL. या ठिकाणी DRL प्लस तुम्हाला टर्निंग इंडिकेटर दिले असणार किचायला, ठीक आहे. इकडे तुमचं हे आपलं फक्त एअर सर्क्युलेशन सर्व इथं जागा दिलेच नाही. ते आपलं पियानो ब्लॅकमध्ये असलं दिलेलं. पुढचा आपण बंपर जो असणार तुमचा हा असा असणार ब्लॅक विथ आपलं ग्रे कलरमध्ये. आणि हा पण पार्ट तुमचा इथं पियानो ब्लॅकमध्ये असणार आहे. फ्रंटला पण तुम्हाला कॅमेरा दिली असणार आहे. आणि इथं डस्टची ब्रँडिंग तुम्हाला अशी दिलेली असते पियानो ब्लॅकमध्ये या ठिकाणी, ठीक आहे. बोर्डरमध्ये असणार तुम्हाला असं याच्यामध्ये दिलेलं असणार डिझाईनमध्ये, ठीक आहे. वायपर आहे, वॉशर आहे तुम्हाला दिलेलं असं यामध्ये, ठीक आहे. वरती तुम्हाला आडाच दिलेलं असं इकडे साईडला टमायपिटा का या ठिकाणी तुम्हाला दिलं असणार आडाच, ठीक आहे. लेवल 2 तुम्हाला आडाच दिले असणार आहे. ओव्हरएमच्या ठिकाणी पण तुम्हाला कॅमेरा दिले असणार लेन ट्रॅकिंग करण्यासाठी. आणि बघू शकतात की फ्रंटला पण तुमचे पण जे असणार सेन्सर तुम्हाला फ्रंटला पण दिलेलीच नाही इकडे साईडला विथ तुम्हाला कॅमेरा पण दिले असणार आहे, ठीक आहे. आणि हा पण पार्ट बघा, इकडे तुम्हाला बघा हा तुम्हाला क्रोममध्ये दिले असणार आहे. डस्टरची ब्रँडिंग दिली इकडे साईडला. आणि हे बघा इथं पण हा सेन्सर मला आजूबाजू तुम्हाला ट्रॅक करण्यासाठी सेन्सर दिले असणार आहे पार्किंगचे, ठीक आहे. 225 55R 18 तुमचे असणे हे ऑलवेज. आणि तुम्हाला 40साठी तुम्हाला दिले असणार डिस्क ब्रेक. फ्रंटला तुम्हाला असणार आहे बॅक पर्सन स्टूट विथ कॉल स्पीडमध्ये तुम्हाला दिले असणार सस्पेन्शन, ठीक आहे. आणि टायर तुम्हाला असणार हे जे तुम्हाला टायर दिले असणार आहे. बर्ड फ्लॅग दिली असेल साईडला. आणि बघा इकडे या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुमचा हा पण पार्ट तुम्हाला असणार आहे पियानो ब्लॅकमध्ये असणार आहे. लोगो असणार आहे तिथला. या ठिकाणी डस्टरची ब्रँडिंग दिली असते आयकॉनिक, ठीक आहे. डस्टर आयकॉनिक तुम्हाला ब्रँडिंग दिली असणार आहे. हा पार्ट तुम्हाला थोडंसं सिल्वरमध्ये असणार आहे, ठीक आहे. आणि हा थोडासा तुमचा हा आपला ग्रीशमध्ये असणार आहे, आपल्याला पोपटी कलरमध्ये थोडं असणार आहे, ठीक आहे. इकडे बघू शकता की करायचा हा पण पार्ट तुम्हाला सेमच दिलेला असेल की ठीक आहे. आणि ओव्हरएम तुमचे असणार आहे ऑडी कलरमध्ये असणार आहे, तुमचे ब्लॅक कलरमध्ये असणार आहे. कारण की पिलरपासून ते शेवटपर्यंत तुम्हाला म्हणजे पिलरपासून ते वरचा हा जो पार्ट आहे हा तुमचा हा ब्लॅकमध्ये दिलेला असणार की ठीक आहे. वरती तुम्हाला सनरूफ पण दिलेलं असतं की आणि हे बघा इकडच्या तुमचे रुफलेट तुमचे असे दिले असणार आहे विथ तुम्हाला डस्टरची ब्रँडिंग दिली असेल या ठिकाणी. ओव्हरएम तुमच्या असणार ब्लॅक कलरमध्ये. इथं तुम्हाला टर्निंग लाईट दिली असणार आहे. हे आपले लेन ट्रॅकिंग करण्यासाठी तुम्हाला इथं कॅमेरा दिली असेल की 4 साईडमध्ये दिले असणार हे. आणि बघा हे आपल्या बॉडी कलरमध्ये तुमचे डोर हँडल दिले असतात. तुम्हाला फक्त रिक्वेस्टच भेटणार नाही विथ की पण नसणार, ठीक आहे. कारण की तुम्हाला की पण दाखवून देतो कशी असणार ती. डस्टरमध्ये तुम्हाला अशी साईडची तुम्हाला की भेटेल लॉक अनलॉक, बूट ओपन करण्यासाठी, स्टॅशिंगसाठी, ठीक आहे. आणि पाठीनंतर लोगो पण तुम्हाला लोकोंचा असणार, ठीक आहे. आणि अशा तुम्हाला 2 टाईपचे तुम्हाला की भेटतील सेमच. बाकीचा तुमचा हा पण पार्ट आहे, हा पूर्ण वरचा पार्ट तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे. वरती तुम्हाला दिले असतं शार्पेट अँटीनामध्ये दिले असणार आहे. आणि हा जो पार्ट आहे शेवटचा हा जो पिलर आहे, हा पिलर तुमचा एका साईडला तुम्हाला हा किंवा बॉडी कलरमध्ये दिले असणार आहे, ठीक आहे या ठिकाणी. आणि हा असणार आहे स्पॉयलर पण तुमचा हा पूर्णपणे पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे एका साईडला, ठीक आहे. आणि इकडे पण तुम्हाला सेमच बघा, इथं पण तुम्हाला सेमच 50 लिटर पण तुमची टाकी दिली असणार पेट्रोलची, ठीक आहे. आणि पाठीमागे पण तुम्हाला हे बघा ड्रम ब्रेक दिले असणार आहे किचायला, ड्रम ब्रेक दिली असेल किचायला. आणि हा पाठीचं तुम्हाला दिली असणार सस्पेन्शन टॉरिझम बीममध्ये, ठीक आहे. सेंटरला पण बघा इथं तुम्हाला लोगो दिली असणार आहे रेनॉल्टचा. आणि टायर पण तुमची सेमच दिली असणार आहे, ठीक आहे. 4 टायर तुम्हाला हे असणार आहे ऑलोमध्ये दिले असणार आहे. आणि फक्त तुम्हाला स्टेपनीचा जो टायर असणार तो तुम्हाला असणार आपल्या स्टील रिंगमध्ये दिले असणार आहे. स्टील रिंगची जी पण साईज असणार ती वेगळी असणार तुम्हाला दिलेली, ठीक आहे. हे बघा इकडे पण तुम्हाला आता रिअल पण प्रोफाईल दाखवून देतो. रिअल प्रोफाईलमध्ये होऊ शकतात तुम्हाला वरती तुम्हाला स्पॉइलर दिले असणार आहे. हाय बम्स तुम्हाला स्टॅपलॅम्प दिले असणार आहे किचनला, डिफॉगर आहे, वायपर आहे, ठीक आहे. आतमध्ये तुम्हाला पार्सल ट्रे पण दिली असणार आहे. इकडे तुम्हाला लोगो असणार आहे आपला रेनॉल्टचा. आणि हा पण पार्ट तुमचा हा टेल लाईट दिली असते किचनला, ठीक आहे. रिअरवर पार्किंग लाईट असणार आहे आणि टर्निंग लाईट दिली असणार आहे. पार्ट तुमचा हा जो असणार आहे इकडचा व्हायचा तो हा तुमचा पियानो ब्लॅकमध्ये दिला असणार पूर्णपणे. इकडे पूर्ण हा पार्ट पियानो ब्लॅकमध्ये असणार आहे. पाठीमागे पण तुम्हाला इथं कॅमेरा दिला असणार किचनला, ठीक आहे. इथे पण तुम्हाला हा कॅमेरा दिला असणार इकडे. आणि नंबर पण तुम्हाला दाखवला दिसते. पण हा जो नंबर आहे आपल्या शोरूमच्या नावाने आहे, ठीक आहे. कोणत्याही कस्टमरच्या नावाने नाही.
डस्टरची मला ब्रँडिंग दिली असेल क्रोममध्ये आणि खाली तुम्हाला दिसतं हे आपला मडगं खालचं असं दिलं असतं त्याच्याला, ठीक आहे. ब्लॅक विथ तुमचं ग्रे कलरमध्ये दिलं असेल आणि टर्बो म्हणजे तुम्हाला ही येस नाही गाडी, ठीक आहे. 4 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिले असेल त्याच्याला आणि विथ तुम्हाला हुक पण दिली असेल आपल्याला टोईंग करण्यासाठी. तुम्हाला डिक्की पण ओपन करून दाखवतो. हे बघा तुमची डिक्की अशी ओपन होईल, पार्सल ट्रे पण असणार आहे आणि तुमची बघा एका चायला तुम्हाला हे एक मिनटं तुम्हाला ऑन करू. बूट पेस्ट पे तुम्हाला भेटेल 512 लिटरपर्यंत आणि जर तुम्हाला तर ती टिल्ट करायची असेल पूर्णपणे तर ती 700 लिटरपर्यंत चालेल ते, ठीक आहे. इथं मग तुम्हाला लॅम्प असणार आहे, टोईंग हुक दिली असणार आहे, आपले रिफ्लेक्टर असणार आहे दिलेले आणि याच्या खाली तुम्हाला असणार आहे हे बघा. याच्यामध्ये सध्या स्पेअर व्हील नाही, स्पेअर व्हील पण तुम्हाला भेटून देईल, पण तो तुम्हाला स्टेरिंगमध्ये दिले असणार आणि विथ पंचर किट पण दिले असेल, पंचर किट पण असेल आणि आपल्या हे पण दिले असेल आपली टूल किट कशाला जॅक बिग सगळं दिले असेल या ठिकाणी. स्टोरेज पण तुम्हाला भरपूर मोठं दिले आहे, तरी पण मोठे जे सुटकेस असणार आहे ते 2 तरी मावतील आणि लहान आणि बाकीचे बॅग्या बिका मावतील एवढे तुमचं असणार आहे हे. आणि पाठीमागचं ते पण असणार आहे आपलं जे सीट 60-40 मध्ये तुमचे आपले हे होतील. मी टेलगेट बंद करतो, टेलगेट बंद करण्यासाठी पण तुम्हाला इथं बटन दिलं असं या ठिकाणी बघा. होतो त्याच्याला हे बघा हा डोल टोनमध्ये असणार आहे. जसं बाहेरचा गाडीचा कलर आहे त्या टाईप तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं लिटरचं तुम्हाला हा टच दिलेला आहे घ्यायला. पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिलेलं असणार आहे, आपलं डोअर हँडल असणार आहे ग्रेमध्ये, स्पीकर आहे 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असेल आणि 2 तुम्हाला दिले असेल ट्विटर. जो पण तो पिलर आहे त्या पिलरच्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे आपले हे तुम्हाला ट्विटर दिलेच नाही ट्विटर, ठीक आहे. हा पार्ट तुमचा असा असणार आहे नॉर्मल, ठीक आहे. आणि फॅब्रिकमध्ये तुमची ही सीट या ठिकाणी, ठीक आहे. इथं आपण हे करू शकतो या ठिकाणी. आणि हे बघा इकडे तुमचे जे असणार हेडरेस्ट तुमचे माउंटेड दिले असणार एका जायला, तिघे साईडला तुम्हाला हेडरेस्ट माउंटेड असणार आहे. आणि हे बघा इथं पण तुम्हाला हे आपला आर्मरेस्ट विथ कप होल्डर विथ मोबाईल स्टँडमध्ये दाखवले असणार आहे. माझ्यासारखे पण तरी पण मिनिमम तरी 2 माणसं आणि एक लहान मुलगा आरामशीर बसू शकतात यामध्ये. वरती बनवू शकतात की तुम्हाला जी पण सनरूफ आहे ती भरपूर मोठी आहे ती दिलेली. आणि लॅम्प पण बघा इथं तुम्हाला दिली असेल एलिमेंट तुम्हाला लॅम्प दिली असेल सर्व ठिकाणी. आणि एसीची बेंड बघा या ठिकाणी तुम्हाला अशी असणार आहे आणि खाली तुम्हाला असणार आहे टाईप सी मध्ये 2 पोर्ट दिले असेल मोबाईलला चार्ज करण्यासाठी नॉर्मली. आणि एक खाली बघा मॅट बीट असे वेगवेगळ्या म्हणजे डिझाईनचे तुम्हाला मॅट भेटून जातील यामध्ये, ठीक आहे. तुम्हाला मी पर्यंत आतून बसून दाखवतो. हे बघा माझी हाईट आहे 5'8" पर्यंत, तरी पण बघा इथं मध्ये भरपूर मोठं अंतर आहे या ठिकाणी, ठीक आहे. हेडरेस्ट जो आहे तो तुम्हाला भरपूर मोठा दिलेला आहे. आता तुम्हाला लेगरूम पण दाखवतो. हे बघा हा जो सीट आहे मी माझ्या पद्धतीने माझ्या याच्यानुसार मी सेट केलेला आहे, ठीक आहे. आणि तर तुम्हाला कवर बेड असणार आहे या ठिकाणी. आपण काही न्यूजपेपर ठेवू शकतो किंवा तुम्हाला काही ठेवायचं तर तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे. आणि बाकीचं तुम्हाला बघा लेगरूम पण तुम्हाला भरपूर मोठं दिलेलं आहे, हे बघा आरामशीर बसू शकतो तुम्ही या ठिकाणी. आणि इकडच्या तुम्हाला बाकीचे तुम्हाला हे आपले एअरबॅग दिले असणार आहे 6 तुम्हाला टोटल एअरबॅग दिले असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 2 दिले असणार आहे, ड्रायव्हर साईड ड्रायव्हर साईड. आणि बाकीचे तुम्हाला पिलरला असणार आहे आणि कर्टनला दिले असणार आहे. हे बघा कर्टनला तुम्हाला इथं एअरबॅग दिली असेल इकडच्या साईडला या ठिकाणी, पिलरला पण असेल इकडच्या साईडला दिलेलं आहे, ठीक आहे. आणि वरती तुम्हाला सनरूफ पण तुमचं हे असं पॅनोरॅमिक सनरूफ आहे तुम्हाला पूर्णपणे हे दिलेलं, हे तुम्हाला ओपन होऊन जाईल. आता तुम्हाला इथं 2 बटन दिले असतील या ठिकाणी, ठीक आहे. हे आपण पॅनोरॅमिक सनरूफला पण ओपन करू शकतो, ठीक आहे. एवढं तुम्हाला दिलेलं असणार आहे. आणि आता तुम्हाला मी दाखवतो ड्रायव्हर साईडचा डोअर ओपन करून. सध्या ही मॉडेल जी आहे ती मॅन्युअलीमध्ये आहे. हे बघा 90 डिग्रीमध्ये पण ओपन झाला. हे बघा त्याचा पार्ट तुम्हाला पण हा सेमच असणार आहे. हा थोडासा ना कार्बन फायबरच्या टाईपमध्ये तुम्हाला दिलं सांगितलेला टेक्चर हा. आणि इथं पण तुमची ही डिझाईन जी आहे ना टीची ही टीचरमध्ये तुमची ग्रे अशी ऑप्टिकलमध्ये दिली असते त्याच्याला, ठीक आहे. हा पार्ट तुमचा असणार आहे ग्रॅब हँड तुमचा असणार आहे ग्रे कलरमध्ये. स्पीकर आहे, बॉटल होल्डर थोडीशी स्पेस दिली असणार आहे, आपल्या ओव्हर विंडची कंट्रोल दिली असणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी. आणि पॉवर विंडो तुम्हाला दिले असतात स्विच त्याच्याला, ठीक आहे. आणि ट्विटर तुमची जे असतात तुमची इथं येत असणार आहे, इथं आणि तिथं दिलेच आहे, ठीक आहे. स्टेअरिंग बघू शकता तुम्हाला बघा स्टेअरिंगमध्ये तुम्हाला सगळे प्रकारचे तुम्हाला एनफोन पण कंट्रोल दिलेले असणार आहे आणि क्लोज कंट्रोल पण दिलेलं असणार आहे, ठीक आहे. आणि लेन ट्रॅकिंग करण्यासाठी आपले आयडास पण तुम्हाला यामध्ये दिले असणार आहे. लेवल इथं पण तुम्हाला सेमच दिसणार आहे. हे तुमची सिटिंग अशी असणार तुमची दिलेली, ठीक आहे, नॉर्मल असणार आहे. आणि हे पण तुमचे जे असणार आहे आपले सीटचे हे डेस्क तुमचे माउंटेड दिलेले असणार आहे. आणि हा जो आहे स्टेअरिंगचा पार्ट इथं तुम्हाला हा लेदरचा तुम्हाला पार्ट असणार आहे पूर्णपणे इथं. आणि टिचिंग पण तुमची अशी असणार दिलेली. आणि मध्ये तुम्हाला हा जो पार्ट आहे इथला हा पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार आहे या ठिकाणी. तुम्हाला मी आतून पण बसून दाखवतो. हे बघा इथं पण तुम्हाला बाकीचे तुम्हाला कंट्रोल दिले असणार आहे. ट्रॅक्शन ऑन ऑफ करण्यासाठी लाईट हेडलाईटचे कंट्रोल आहे, ठीक आहे.
आणि बघितलं तर या एसीच्या वेंटच्या ठिकाणी पण तुम्हाला हा इथं तुम्हाला अशी कार्बन फायबरच्या डिझाईन तुम्हाला एसी दिली असणार डिझाईन. ठीक आहे, इथं पण हा पण पार्ट ग्रेमध्ये आहे एका साईडला. आणि पुढचं जे पण असणार डॅशबोर्ड तुमचा हे फ्लॅटमध्ये दिले असणार आहे. पुढे पण तुम्हाला इथं ओफर दिली असणार आहे, 4 स्पीकर दिले असेल, 2 ट्विटर दिले असणार आहे, म्हणजे टोटल 8 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार आहे. आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम जो असणार तो 9 ते 10 इंचमध्ये रील पण आरामशी दिलेलं असणार एका ठिकाणी. ठीक आहे, 9 इंची तरी दिलेलं असतात. आणि इथं हा 10 पॉईंट समथिंग दिले असणार इथं आपण. तुम्हाला मी इन्स्ट्रुमेंट कस्टम करून ऑन करून दाखवतो, पण तुम्हाला आतमधला जो पार्ट आहे तुम्हाला तो पक्कीचं डिटेल सांगतो की काय काय असणार तुम्हाला दिलेलं. ठीक आहे, IR पण तुमचे असे असणार आहे. हे आपले ऐकायचे जे असणार आहे सनरूफ ओपन करणे तुम्हाला दिले असणार चाईडला. ठीक आहे, आणि इकडे बघा या ठिकाणी तुम्हाला असणार आहे सनवायझर विथ मिरर. तुम्हाला याच्यामध्ये लॅम्प वरती भेटून दिले या ठिकाणी हॅलोमध्ये दिले असणार आहे हा लॅम्प पार्ट. ठीक आहे, सेमच तुम्हाला याच्यामध्ये दिले असणार आहे सनवायझर विथ मिरर विथ लॅम्प. हे सगळे वयामध्ये भेटून जाईल डस्टर मॉडलमध्ये. आणि हा पण पार्ट बघा इथं तुमचा हा ग्रेमध्ये असणार आहे, जे असणार आहे कार्बन फायबरच्या जेव्हा तुम्हाला दिली आहे संख्येच्या हा पार्ट डिझाईन इथली ही या ठिकाणी. आणि डस्टरची ब्रँडिंग पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, ग्लॉक बॉक्स पण दाखवून देतो. हे बघा ग्लॉक बॉक्स पण तुमचा हा भरपूर मोठा दिलेला याच्यामध्ये. ठीक आहे, आपण सर्व स्टेजवर होतो फर्स्ट एक किट पण देऊन दिली असणार आहे. आणि एसीचे वेंट जे असणार तुमचे हे या टाईपमध्ये दिले असणार आहे. ठीक आहे, 5 स्पीड 5 स्पीड बोलतोय 6 स्पीड तुमचा मॅन्युअली हा गिअरबॉक्स दिलेला असणार आहे. इकडे बघा इथं तुम्हाला असणार आहे 12 वोल्ट तुम्हाला सॉकेट दिले असणार आहे या ठिकाणी. आणि 2 टाईप्स तुमचे तिथे पोर्ट दिली असणार आहे मोबाईलला चार्ज करण्यासाठी. आणि इथं पण तुम्हाला हा वायरलेसचा तुम्हाला चार्जर दिले असणार आहे इथं या ठिकाणी. ॲपलचा आपण हे करू शकतो आणि मोबाईलचा आपला अँड्रॉइडचा तो पण असणार मोबाईल तो पण यामध्ये चार्ज करू शकतो. हँडब्रेक आहे आपले थोडंसं स्टिलर ठेवण्यासाठी. आणि 2 कप होल्डर दिले असेल की जायला. आणि हे आपला आमरेस्ट आहे. फक्त तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तो आपला जो स्टोरेजवाला जो असतो तो पण तुम्ही इथं लावून घेऊ शकता यामध्ये. ठीक आहे, पण टॉप मॉडलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये आय थिंक हिटिंग सीट पण तुम्हाला अवेलेबल आहेत. हिटिंग सीट जी सीट आहेत ती पण तुम्हाला यामध्ये अवेलेबल असणार आहे टॉप मॉडलमध्ये. अजून एक टॉप मॉडल जी असणार दुसरी की सेम सेकंड टॉप मॉडल आहे. यामध्ये तुम्हाला ABS, ABD, ESP, हिल असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल हे सगळं यामध्ये दिले असणार आहे सेफ्टी वाईज. तुम्हाला 4 साईडला तुम्हाला कॅमेरा दिली असणार आहे, पार्किंग सेन्सर दिली असणार आहे. ठीक आहे, आडास दिलेली असणार आहे तुम्हाला. पार्किंग जेव्हा आपण गाडी करू त्या टायमाला तुम्हाला पण ऑटोमॅटिकमध्ये पण तुम्हाला जेव्हा आपण सेन्सर जे असणार आहे तुमचे डिटेक्ट होत जातील की आपला किती डिस्टन्स पाहिजे गाडी पार्क करण्यासाठी. ठीक आहे, हा राऊंड शेपमध्ये नाही आहे, हा थोडासा अर्धा म्हणजे डी टाईपमध्ये तुम्हाला असा हा दिले असणार की याच्यामध्ये दिसणार हेडलाईटची कंट्रोल आणि अपर डिपरची तुम्हाला कंट्रोल दिली असणार. आणि इथं तुम्हाला असणार वायपरची कंट्रोल की चाईडला. आणि स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इथं बटन दिले सांगितलं चाईडला. ठीक आहे, तर सध्या मी पहिल्यांदा बघतो ही गाडी आहे का न्यूट्रलमध्ये पहिल्यांदा बघायला. ठीक आहे, हँडब्रेक तर लावून ठेवलेला आहे तर मला चालू करून दाखवतो. स्टार्टिंग तुमची अशी असणार आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची कोडिंग लक्षात होते का किती पण तिथे लेवल आहे फॅनचे 8 फीट आवाज असतो त्यामध्ये. टीचर टेम्परेचर सेट करायला मिळणार. हां, तर हा जो इन्फोटेनमेंट आहे हा 10.1 इंचेसचा इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर येणार ज्याला ओपन आर्लिंक म्हणून नाव दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला गुगल जे आहे ते इनबिल्ड मिळणार. एकदा तुम्ही जसं की याच्यामध्ये साइन इन केलं की मग तुम्हाला मोबाईल सुद्धा कॅरी तुम्ही याच्यामध्ये जे काही गुगलचे गोष्टी आहेत मॅप वगैरे झालं परत गुगल अकाउंट प्ले स्टोअरवरून या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्याबद्दल करू शकता. प्लस अँड्रॉइड ऑटो प्ले ॲपल कारप्ले जे आहे तुम्हाला याच्यामध्ये वायरलेस कनेक्टिव्हिटी मिळणार. आणि 60+ कनेक्टेड फीचर्स पण येणार तुम्हाला याच्यामध्ये. त्यावरून तुम्ही मोबाईलवरून गाडीचे जे आहे कंट्रोल्स करू शकता जसे की कार स्टार्ट स्टॉप करू शकता, विंडोज अपडाऊन करू शकता. आणि मेनी मोड्स तुम्हाला परत याच्यामध्ये व्हॉइस कमांड वगैरे सगळं जे असणार सगळं मिळणार. ते गुगल पण मिळणार तुम्हाला. गुगलवरून तुम्ही जे काय गोष्टी करू शकता. माहिती 2 GB जे आहे ते तुम्हाला मंथली यामध्ये मिळणार मॅप यूज करायसाठी. हे झालं तुमच्या कारचे. त्यामुळे तुम्हाला 360 कॅमेरा येणार त्याच्यामध्ये तुम्हाला बर्ड व्ह्यू मिळणार, फ्रंट व्ह्यू वेगवेगळ्या अँगल्समध्ये बघू शकता, साईड व्ह्यूज. तर यामध्ये 3D तुम्हाला मॉडेल सुद्धा मिळणार ऑटो झूम सोबत. तर कुठे तुमच्या गाडीच्या जवळपास कुठे जर काय ऑब्जेक्ट येतं तर ते जे आहे ते ऑटोमॅटिकली तिकडे झूम होणार. हे झालं 360 कॅमेरा. तर यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग असिस्टन्स पण येतं. तर तुम्हाला मोड पण दिलेलं आहे. जर तुम्हाला सेफ्टी फीचर्स जे आहेत ते ऑन पाहिजेत तर तुम्ही इकडनं असं करू शकता. हे सगळे ऑन राहणार. त्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, ॲक्टिव्ह ब्रेकिंग, वॉर्निंग, अँटिसिपेशन म्हणजे किती लवकर तुम्हाला जे आहे ते वॉर्निंग आली पाहिजे.
पर्सोमध्ये पण तुम्ही इथून पर्सनली तुम्हाला जे ॲडासचे फीचर्स नको आहेत ते बंद करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला लेन डिपार्चर प्रिव्हेन्शन येतं, डॅश लाईन इंटरव्हेन्शन, व्हायब्रेशन, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग, ड्रायव्हर अलर्ट मॉर्निंग. कम्फर्टमध्ये पण बघितलं तर फॉलोइंग डिस्टन्स जे आहे ते तुम्हाला इथे येणार. फॉलोइंग डिस्टन्स ऑन केल्यावरती जे आपलं ड्रायव्हर डिस्प्ले जो आहे त्यावरती तुम्हाला पुढे काय ऑब्जेक्ट आल्यावरती गाडीच्या इथे सुद्धा एक कार येणार. ओके. आणि जिथे तुम्हाला डिस्टन्स सुद्धा दाखवणार की किती डिस्टन्सवरती तुमची गाडी आहे पुढे, की किती डिस्टन्सवरती ब्रेकिंग नाही केलं की कोलिजन होणार. परत पार्किंगमध्ये पण तुम्हाला इथे 12 पार्किंग सेन्सर्स येतात, 360 सेन्सर्स, जे की फ्रंटमध्ये 6 आणि मागे 6 येणार. ते पण तुम्ही इकडनं बंद करू शकता. त्याचं व्हॉल्यूम किती पाहिजे ते सगळं करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला साऊंड पण मिळणार. परत एअर क्वालिटी जे आहे यामुळे तुम्हाला 2.5 PM चा एअर फिल्टर येतो, की तुम्ही इथून बघू शकता. आतमध्ये तो इनकमिंग फ्लो जो आहे तो मोर दॅन सफिशियंट चांगला आहे. इकडनं ड्रायव्हिंगचं तुम्ही बघू शकता किती ड्राईव्ह कशी तुमची झाली, किती फ्यूल कन्झ्युम केलेलं आणि किती फ्यूल एफिशियन्सी तुम्हाला मायलेज जे मिळाले ते इकडनं चेक करू शकता. तुमची राईड कशी होती. डायनॅमिक चेसिस पण यामध्ये येणार, जसं की तुम्ही गाडी तुमची किती टिल्ट होते, किती अँगलवरती बे झाली हे तुम्ही इकडनं चेक करू शकता. परत तुम्हाला याच्यामध्ये कॅमेरा पण येणार सेम. ओके. टायर तुमचं टायर किती याच्यानं चाललंय सगळं बघू शकता. इथे एम्बियन लाईट्स आहेत ना, इथं ॲम्बियंट चालू झाली. ॲम्बियंट लाईट पण तुम्हाला दिलेलीच नाही गाडीमध्ये. आणि तुम्हाला आपण जर कलर चेंज करायचे असेल तर कशी करायची? इकडे इंटेन्सिटी पण वाढू शकते ओके, ब्राईटनेस. ओके. आणि कोणता कलर पाहिजे तो पण चेंजिंगवर ठेवलं तर तुमची जशी गाडी ड्राईव्ह करता ओके ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक. ते हळूहळू कलर चेंज होणार. हां. आणि पर्सनलवर ठेवलं तर तुम्हाला जे काय पाहिजे तुम्ही कलर त्याच्यामध्ये शेड्स वापरू शकता. आणि ओके ओके बेस्ट इन सेगमेंट जे आहे तुम्हाला 48 याच्यामध्ये एम्बियंट शेड्स येतात, ओके. कलर लाईट्स तुम्ही इकडनं सेट करू शकता. ओके. तो कसं तर काय हा जो ड्रायव्हर डिस्प्ले जो आहे हां. इकडे तुम्हाला 4 वेगळे मोड्स येणार. की तो हा जो आहे हा मिनिमलिस्ट मोड आहे तो. त्यामुळे तुम्हाला कारचे जे आहेत ते मिनिमम फीचर्स जे आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येणार. म्हणजे काय गाडीमधलं काय वॉर्निंग्स वगैरे आहेत. यामध्ये तुम्हाला क्लासिक मोड येणार, म्हणजे यामध्ये तुमचं स्पीडोमीटर दिसणार, इथे काय ट्रॅफिक सायन्स वगैरे असेल ते येणार. तर हा जो आहे तुमचा RPM येणार इथे. प्लस तुम्हाला इथे किलोमीटर आणि किती ट्रिप जी होती सेट केलेली ते सगळं दिसणार. नंतर मग येतं तुमचं नॅव्हिगेशन मोड, म्हणजे ड्रायव्हर क्लस्टरवरती पण तुम्हाला पूर्ण मॅपचं जे आहे ते ॲप्लिकेशन दिसणार. आणि हा जो आहे हा ॲडास मोड. ॲडासमध्ये जे काय तुमच्या गाडीमध्ये जर काय कोलिजन वगैरे होणार असेल तुम्हाला इथे दिसणार. एक लेवल 2 साठी म्हणजे फक्त एक फीचर नाही आहे त्याच्यामध्ये, म्हणून तो लेवल 1 मध्येच कन्सिडर केला जातो. ओके. बाकी लेवल 2 चे सगळे ॲडासचे फीचर्स आहेत त्यामध्ये. फक्त पूर्ण प्रॉपर लेवल 2 कम्प्लीट व्हायसाठी त्याच्यामध्ये एक फीचर नाही आहे, तो फक्त त्यामुळे. ओके, म्हणजे व्हेरियंट मध्ये पण तसंच असणार का? सगळे एडास जे आहे ते टॉप व्हेरियंटमध्ये येतात. ओके. आयकॉनिक लॉन्च एडिशन. ओके, आयकॉनिक लॉन्च एडिशन. ठीक आहे. फ्रंटला इकडे तुम्हाला वायपर वॉशरचे सगळे कंट्रोल्स येणार. हां. ऑटो रेन सेन्सिंग वायपर्स इकडे तुम्ही ऑन ऑफ करू शकता. हम्म. आणि या साईडला पण हेडलाईट्स जे आहेत ते ऑटो येणार तुम्हाला. हां. हा जो आहे तुमचा इन्फोटेनमेंटचे कंट्रोल्स आहे. इकडनं व्हॉल्यूम कमी जास्त करू शकता, म्यूट करू शकता, सोर्स चेंज करू शकता आणि मोड्स इकडनं चेंज करू शकता. ओके. आणि या साईडला जे आहे तुम्हाला क्रूज कंट्रोलचे ऑप्शन दिलेले आहेत. आता हा जो मॉडेल आहे हा मॅन्युअल व्हेरियंट आहे. तुम्हाला DCT मध्ये इथे ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलचा ऑप्शन येणार. DCT ऑटोमॅटिक मध्ये येणार. ओके. ही स्टेअरिंग जो आहे हा टिल्ट आणि टेलिस्कोपिक आहे. तुम्ही जसं तुम्हाला हवं तसं ॲडजस्ट करू शकता. ओके. मी तुम्हाला बोर्ड गाडीमध्ये निबंध करतो, तुम्हाला बोर्ड ओपन करून तुम्हाला इंजिनबद्दल माहिती देतो. ठीक आहे. नंतर मग तुम्हाला सांगेल डायमेन्शन आणि कलर तुम्हाला कोणते अवेलेबल असणार गाडीमध्ये. सध्यापर्यंत गाडीचं इंजिन ऑफ करूया. जर मी आता हे बोर्ड ओपन केलं की पहिल्यांदा मी बोर्ड ओपन करतो तुम्हाला माहिती देतो आणि काय तुम्हाला आता हे जाऊन देतो फंक्शन्स. ठीक आहे. हे बघा इकडे तुम्हाला ABS ब्रेकिंग असणार आहे, बॅटरी आहे, इकडे आपले सगळे फ्युचर कंट्रोल असणार आहे, हे तुमचं इंजिन असणार आहे, गिअरबॉक्स खाली असणार आहे, हे तुमचं असणार आहे आपलं कूलंटचं त्या ठिकाणी भरण्यासाठी इंजिन आपण भरू शकतो. होतं ऑइल ब्रेकचं ऑइलचं येऊन दिसणार आहे. हे आता मी इंजिन आपलं बोनट आता ओपन केलं बोनटला तर ते हायड्रोलिकमध्ये तुमचं हे दिलेच नाही. तुम्हाला इंजिनमध्ये तुम्हाला सांगायला गेलो मला हे इंजिन असणार आहे टर्बो TCE 160 MT अँड DCT याच्यात तुम्हाला इंजिन भेटेल. आणि तुमची हिची असणार आहे 1.3 लिटर तुमचं इंजिन दिली असणार, 4 सिलेंडर तुम्हाला दिली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर भेटते 163
PHPची ती 5250 RPM चालते आणि 280 यानंतर तुम्हाला टॉर्क भेटतो जो 2000 ते 3500 RPM चालतो. जेव्हा तुम्हाला 6 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड DCT विथ शिफ्टर तुम्हाला गिअरबॉक्स भेटू शकतो याच्यामध्ये. आणि E20 तुम्हाला याच्यामध्ये आपला पेट्रोल पण आपण याच्यामध्ये टाकू शकतो. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग दिलेली असणार आहे. आता मी तुम्हाला या गाडीचा डायमेन्शन सांगतो. डायमेन्शनमध्ये तुम्हाला लेन दिली असणार आहे 4346 mm. वेट दिलेली असणार आहे 1815 mm. हाईट दिलेली असणार आहे 1701 mm. व्हील बेस दिलेला असणार आहे 2657 mm. आणि ग्राउंड क्लिअर तुम्हाला दिले असणार आहे 212 mm. 6 कलर तुमची सिंगल टोनमध्ये दिलेली असणार आहे. ग्रीन, व्हाईट, सिल्वर, ब्लॅक, रेड आणि ब्लू कलर हे तुमचे सिंगल टोनमध्ये तुम्हाला 6 कलर दिले असणार आहे. डबल टोनमध्ये तुम्हाला 4 कलर दिले असणार आहे. ग्रीन विथ ब्लॅक, नंतर मग व्हाईट विथ ब्लॅक आणि रेड विथ ब्लॅक आणि ब्ल्यू विथ ब्लॅक. चला मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी घेऊन परत पुढचा व्हिडिओ आतापर्यंत मी हा व्हिडिओ सांगतो आणि सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. डोंबिवलीमध्ये तुम्हाला दावडी गावाच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. रिया सुझुकीच्या बरोबर बाजूला तुम्हाला असणार आहे रेनॉल्टचा तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल दावडी गावाच्या ठिकाणी. डोंबिवली दिसला म्हणजे जो कल्याण शिवाचा जो रोड आहे त्याच रस्त्याला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. ठीक आहे. शोरूमची सर्व कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला दिली असतात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट इन्क्वायरी होऊ शकतात. आणि गाडीची जी पण प्राईस असणार ती डिस्ट्रिक्ट वाईज सिटी वाईज तुम्हाला वेगवेगळी असणार आहे. गाडीची तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार आहे डिस्ट्रिक्ट वाईज सिटी वाईज तुम्हाला वेगवेगळी असणार आहे. डोंबिवलीमध्ये तुम्हाला ची प्राईस असणार आहे 15 लाखापर्यंत जाईल आसपास. आणि जे लोक माझ्या चॅनलमध्ये नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जी पण नवीन व्हिडिओ बनवत राहत त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो, तर अशी गाडी घेऊन परत पोहोचत पडूया.